सत्तेत आल्यानंतर आम्ही लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ या वायद्यावरून विरोधकांनी महायुती सरकारला आज घेरलेलं होतं। पैसे कधीपासून देणार याबाबत देखील सरकारतर्फे स्पष्ट उत्तर आलेलं नाहीये आणि याशिवाय तुम्ही वायद्याप्रमाणे 2100 देणार आहात की नाही या प्रश्नावर चेंडू मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे आता वटो लावलेला आहे। पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। महायुतीच्या वचननामात असल्याप्रमाणे मंत्री महोदयांनी कृपया आम्हाला सांगावं की लाडक्या बहीण योजनेचे 2100 रुपये आपण देणार की नाही, येस ऑर नो। 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील। महायुतीतील विजयानंतर लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी दरमहा 2100 रुपये देऊ म्हणणारे नेते आता मात्र 2100 देणार की नाही यावर सत्तेतील प्रमुख निर्णय घेतील म्हणून सांगतायत। 2 दिवसांपूर्वी जाहीरनामा 5 वर्षांसाठी असतो असं सरकारी भाषेतलं उत्तर तटकरेंनी दिलं होतं। आमचं सरकार खटाखट नाहीये, आमचं पटापट देणारं सरकार आहे। आणि अर्थसंकल्प झाला एकदा आमचा मार्चमध्ये की मग 1500 चे 2100 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार, आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये। आम्ही देण्याच्या संदर्भात नाही म्हणलेलोच नाही, लगेच देऊ म्हटलेलं नव्हतं। माझं एक उदाहरण दाखवा जाहीरनामा। मला एकच मिनिट, मला वाद घालू नका, मला जाहीरनामा दाखवा। येत्या निवडणुकीमध्ये महायुती विजयी झाल्यास या मासिक रकमेत 700 रुपयाची वाढ करणार आहोत। त्यामुळे पात्र महिलांना दर महिन्याला एकूण 2100 म्हणजे 2100 रुपये त्या ठिकाणी मिळतील। 100% देणार ना। जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो। या अर्थसंकल्पामध्ये 2100 करणार अशा पद्धतीचं वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही। 5 वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो। उद्या मंत्रिमंडळ ज्यावेळेला त्या संदर्भातलं सूचित करेल, निर्णय करेल, त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे हा शासनासमोर ठेवण्यात येईल। त्यानंतर आज सरकार लाडक्या बहिणींना केलेल्या वायद्यानुसार 2100 देणार आहे की नाही या स्वरूपात विचारलेल्या प्रश्नावरही मंत्री आदिती तटकरेंनी सारी पूर्वपीठिका सांगत मूळ उत्तर दिलंच नाही। सरकारने सांगितल्याप्रमाणे महायुतीच्या वचननामात असल्याप्रमाणे मंत्री महोदयांनी कृपया आम्हाला सांगावं की लाडक्या बहीण योजनेचे 2100 रुपये आपण देणार की नाही, येस ऑर नो। 2100च्या संदर्भातला जो निर्णय आहे, महायुतीच्या सरकारने ही महत्त्वाकांक्षी योजना आणलेली आहे आणि महिलांना 1500चा लाभ वितरित करणारी महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार आहे। त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आनंद आहे हा अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे आणि 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील। लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही ही दक्षता निश्चितपणाने महायुतीचं सरकार पुढे। चला, सगळं समाधानकारक झालेलं आहे। प्रश्न क्रमांक 6। अध्यक्ष महोदय, अर्थमंत्री अजित पवार आणि मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या आकडेवारीवर एक नजर टाका। सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा साधारण 2.5 कोटी महिलांसाठी वर्षाला 47,000 कोटी लागतील असं सांगितलं होतं। या वर्षाच्या बजेटमध्ये सरकारनं 2,53,00,000 महिला लाडक्या असल्याचं सांगितलंय, पण त्यांच्यासाठी वर्षाची तरतूद फक्त 36,000 कोटी इतकी केली आहे। म्हणजे गेल्या वर्षी सरकारनं सांगितलेल्या हिशेबात यंदा 10,000 कोटी इतकी कमी तरतूद झाली आहे। त्यात अजून रंजक गोष्ट म्हणजे आमच्या सरकारनं निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींची संख्या वाढवल्याची माहिती तटकरे सभागृहात देत आहेत। त्याच सभागृहात अजित पवार महिलांची संख्या वाढूनही त्यांच्यासाठीची तरतूद 10,000 कोटींनी कमी करतात। हे गणित अजूनही उलगडलेलं नाही। तटकरे सांगतात की फेब्रुवारी 2024 मध्ये आम्ही 2,47,00,000 महिलांना लाडक्या बहिणींचे पैसे दिले। अर्थसंकल्पातले आकडे सांगतात की यंदाच्या वर्षात त्यांची तरतूद ही 2,53,00,000 महिलांसाठी आहे। आम्ही महिला आमच्या लाडक्या बहिणींकरता तरतूद केलेली आहे। किती सांगितलं? 46 कोटी रुपये, 46,000 कोटी रुपये। यंदाचं बजेट कितीचं आहे? 36,000 कोटी रुपये। पहिल्या झटक्यात 10,000 कोटी रुपये कमी झाले। म्हणजे 10,000 कोटी मिळणाऱ्या बहिणी आता घरी जाणार हे स्पष्ट झालं। अजिकडे जावं तिकडे दादा तुमचे फोटो, मला लाडका भाऊ म्हणा, मला लाडका भाऊ म्हणा, मला लाडका भाऊ म्हणा। जी गुलाबी जॅकेटवर टीका काही लोकांनी केली ती मलाही आवडली नाही, खरं सांगायला गेलं तर। त्यांनी शिवलं त्यांच्या पद्धतीने, बिघडलं काय? काहीच बिघडलं नाही, त्यांचं काम झालं, आता त्यांनी काढून टाकलं। 2100 रुपये आम्ही पर महिलेला करू पर महिना, आता ह्या बजेटमध्ये त्याचा पत्ताच नाही।
मुख्यमंत्री म्हणतात पुढच्या वेळेला बघू, दादा म्हणतात मी काय कधी बोललो नाही, एकनाथराव म्हणतात मीच फक्त बोललो, आता मीच एकटा काय करू, हे दोघे एक मताने झाले तर अशी अवस्था बहुतेक झाली आहे। निवडणुकीकरता बहिणींना कशाला फसवलं? खरं तर 27 लाख महिला बाहेर काढल्यानंतर नवीन निकष लावून हा आकडा फुगतो कसा, ही खोटी माहिती, दिशाभूल करणारी माहिती सभागृहापुढे ठेवली आणि लाडक्या बहिणींना फसवण्याचं काम केलं। ही हा प्रश्न ज्यावेळेस स्पेसिफिक आमच्या रोहितजीने विचारला त्यावेळेस त्याचं कुठलंही उत्तर न देता पळ काढण्याचं काम सरकारने केलं। सगळ्या खुश आहेत, टीका करतात नाही, काय नाही टीका करण्याचं कारण नाही। ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर आहे किंवा ज्या मोठ्या घराण्यातल्या त्यांना का द्यावं हे आम्ही पण त्यामध्ये, परंतु ज्यांना दिलं आहे की ज्या योग्य रीतीने बसल्यात त्यांना कट केलं जाणार नाही। याआधी लाडक्या बहिणी योजनेवरून स्वतः तटकरेंनीच अनेकदा संभ्रम निर्माण करून त्याचं खापर नंतर माध्यमांवर फोडलंय। ज्यांनी चुकीच्या पद्धतीने घेतलेले आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीने जमा केला। आणि स्क्रुटिनीमध्ये कोणाचे लाभ परत घेण्याचे 5 महिन्याचे का 6 महिन्याचे हा तर प्रश्नच त्या ठिकाणी उद्भवत नाही, कारण त्या संदर्भातला निर्णयच अजून विभाग किंवा शासनाने अशा पद्धतीची कुठेही चर्चाही झालेली नाही। महायुती सरकारनं 2100 रुपयांचा वायदा राज्यातल्या महिलांना केलाय हे तर जगजाहीर आहे। त्यामुळे सरकार स्थापन होऊन 3 महिने होत आले, पहिला अर्थसंकल्पही झाला, मात्र महिलांना दिलेला वायदा सरकार कधीपर्यंत अंमलात आणणार यावरचं उत्तर अद्यापही मिळालेलं नाही। अर्थसंकल्प झाला एकदा आमच्या मार्चमध्ये 1500 ते 2100 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आपल्या भगिनींच्या। लगेच देऊ म्हटलेलं नव्हतं माझं। अहो माझं एक उदाहरण दाखवा जाहीरनामा, मला वाद घालू नका, मला जाहीरनामा दाखवा। जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो, या अर्थसंकल्पामध्ये 2100 करणार अशा पद्धतीचं वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।